बऱ्याच वेळा आपली अशी तक्रार असते की मला बाबा स्वतःसाठी वेळच मिळत नाही, कारण मी हाऊसवाईफ आहे किंवा होममेकर आहे, तर सगळा वेळ माझा सगळ्या घरातल्या गोष्टी करण्यातच जातो. पण तसं नाही बरं का. असं शक्यच नाही की तुम्ही 24 तास फक्त कामच करताय आणि स्वतःसाठी वेळच मिळत नाही. जर तुम्ही तुमच्या कामांचा योग्य सिक्वेन्स लावला, नियोजन ठेवलं, तर स्वतःसाठी वेळ मिळतो आणि काम केलेला असं ताणसुद्धा येत नाही. त्यामुळे कुठलंही काम करताना पहिले नियोजन लावत जा. आता साधं उदाहरण आहे बघा, मला चहा बनवायचं होतं, पण दूध संपलेलं, म्हणजे दूध गरम करायचं होतं, आधीचं दूध संपलेलं सकाळचं, आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा बनवायचं होतं. आणि माझा गॅस 3 शेगडीचा आहे. तर मी बघा काय केलं, पहिलं तर दुधाची पिशवी फोडली आणि दूध गरम करत एका शेगडीवर ठेवलं, साईडला चहा ठेवला, त्यानंतर मस्तपैकी ते दोन्ही बारीक गॅसवर ठेवलं आणि शेंगदाणे भाजले, छान असे खरपूस शेंगदाणे भाजले. आणि आज मला थालीपीठ बनवायचे होते आणि सोबत ठेचासुद्धा बनवायचा होता, कारण घरात मिरच्या छान अशा मीडियम तिखट असणाऱ्या मिरच्या आणल्या होत्या आणि त्या फ्रेश होत्या. तर त्या मिरच्या मला मार्गीसुद्धा लावायच्या होत्या आणि ठेचा बनवून ठेवला, म्हणजे भाजीची कटकट राहत नाही. तर मग मी काय केलं, ह्या गोष्टी सगळ्या, दूध गरम केलं, चहा झाला माझा, आणि शेंगदाणेसुद्धा छान खरपूस भाजून घेतले आणि मग ठेचा करून घेतला. आता श्रावण महिना सुरू आहे, मंगळवार, शुक्रवार किंवा शनिवारी मोस्टली बऱ्याच जणांच्या घरात थालीपीठ बनवतात, तसं मीही बनवते. तर मी शुक्रवारी हे थालीपीठ बनवलं होतं आणि मी भाजणीचं नाही बनवत. आता कसं मुलीमुळे माझ्या ते असतं माझ्याकडं मिक्स डाळीचं पीठ वगैरे, तर मी त्यामध्येच आपली बेसिक पीठं मिक्स करते, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आणि माझा ठेचाही छान तयार झाला, पण मी तो छान असा परतते आणि थंड झाल्यानंतर मग डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे पटकन तो खराब होत नाही. अगदी आरामात 15 दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये ठेवून ठेचा छान टिकतो. तर मग थालीपीठसुद्धा बनवून घेतले. आणि ॲक्च्युली बघा, ओवी मंगळवारी आजारी, मंगळवारपासून ताप कमी जास्त होते आजारी, पण दही तिला इतकं आवडतं की दही बघितलं की लगेच आली बोट घालायला. नको म्हटलं तर ऐकत नाही, मग पटकन तिला तिथून पळवलं, म्हटलं नको, आजारी आहेस तरी नाही करत. आणि छान असे म्हणजे थालीपीठ, ठेचा आणि दही तयार आहे. तुम्ही बनवलं की नाही मग श्रावणात थालीपीठ?